भानगडचा जो राजा होता ना, त्याची राणी होती. तर ती राणी ना दिसायला खूप सुंदर होती. मग दिसायला सुंदर असल्यामुळे ना एक तांत्रिकाचा डोळा असतो तिच्यावरती. म्हणजे तो तिला म्हणजे त्याला त्या तांत्रिकाचा डोळा असतो त्या राणीवरती. मग ना तो काय करतो, की ती बाहेर पडायचीच वाट बघत असतो तांत्रिक. मग एक दिवशी काय होतं, की जी राणी आहे ना, ती एका मेळ्यामध्ये जात असते. मग मेळ्यामध्ये गेलेली असते. तिला खरेदी करायची असते त्याच्यामुळे. मग तो तांत्रिक काय करतो, तो तिथे जातो. तिथे गेल्यावरती राणी जी असते ना, ती अत्तर खरेदी करत असते. मग अत्तर खरेदी करत असते आणि मग त्या तांत्रिकाला कळतं, की हिला अत्तर पाहिजे राणीला. मग अत्तर पाहिजे म्हणल्यावरती तो काय करतो, त्याच्याकडचं जे अत्तर आहे ना, तो घेतो आणि त्याच्यावरती जादूटोणा वगैरे करतो, वशीकरण करतो. आणि वशीकरण कशा प्रकारचं करतो, की हे अत्तर जेव्हा राणी तिच्या अंगावर लावेल, तेव्हा ती राणी ना आपोआप त्याच्याकडे गेली पाहिजे. असं त्याच्यावरती वशीकरण करतो तो तांत्रिक. मग वशीकरण केल्यावरती त्यांना तांत्रिक जेव्हा तिला अत्तर देतो ना, तेव्हा ती ते अत्तर घेते आणि महालात जाते. तिची खरेदी ऑलमोस्ट झालेली असते. मग महालात गेल्यावरती काय होतं, की जेव्हा ती अत्तर घेते आणि तिच्या अंगावर लावायला घेते ना, तेव्हा तिच्या सेविकांकडून कळतं, की ह्या अत्तरमध्ये म्हणजे अत्तरवरती तांत्रिकाने काहीतरी केलेलं आहे. कारण जेव्हा तो अत्तर देत होता ना, त्याच्या आधी सेविका तिच्यासोबत असल्यामुळे त्या म्हणजे तांत्रिक जो करत होता ना, ते सगळं सेविकांनी बघितलेलं असतं. मग सेविका तिला सांगतात, की असं असं आहे म्हणून. मग हे अत्तर नका लावू तुम्ही. मग ती अत्तर घेते आणि दगडावरती आदळते. मग दगडावरती आदळल्यावरती तो तांत्रिक तिकडे पूजा करत असतो. जेणेकरून हे अत्तर ते राणीने अंगावरती लावल्यावरती राणी आपोआप त्याच्याकडे चालत गेली पाहिजे. अशा प्रकारची तांत्रिकाची पूजा चाललेली असते. ते झाल्यावरती दगडावरती अत्तर आदळलं ना, त्याच्यावर नंतर तांत्रिकाची पूजा चाललेली असते. मग तो दगड असतो ना, तो कलंडत तांत्रिकाकडे जातो. मग तांत्रिकाला कळतं, की आपण जे वशीकरण केलंय ना, ते आता म्हणजे काहीतरी बदल तर होणार नाही, पण आता आपला तर जीव जाऊ शकतो. कारण हा दगड म्हणजे अत्तरचा दगड आहे ना, तो आपल्याकडेच आलेला आहे. मग तो दगड जेव्हा त्याच्या अंगावर पडण्याच्या आधी तो ना पूर्ण भानगडला श्राप देतो. मग ना तो तांत्रिक गावाला श्राप देतो, की ना या गावामध्ये आजपासून कोणीच राहू शकणार नाही. पूर्ण गाव आहे ते नष्ट होणार आणि नष्ट झाल्यावरती म्हणजे कधीच कोणी राहू शकणार नाही. मग त्या रात्रीनंतर तो रात्री श्राप देतो. त्या रात्रीनंतर जे गावातले लोक आहेत आणि जे राजा राणी आहेत ना, ते कुठं गायब झाले आणि त्यांचं काय झालं हे कोणालाच माहिती नाही. सकाळी उठून ना जेव्हा गावामध्ये बघतात तर कोणीच नव्हतं. कोण म्हणजे दिसतच नव्हतं कोणी. त्यांचं काय झालं, कुठे गायब झाले, कोणच दिसत नव्हतं. आणि त्या दिवसानंतर त्या गावामध्ये आजपर्यंत कोणीच राहू म्हणजे शकलेलं नाहीये. आणि कोणी असं वस्ती वगैरे करून म्हणजे कोणतेही गावकरी तिथे येऊन राहू शकलेले नाहीयेत. आणि जरी कोणी राहण्याचा वगैरे प्रयत्न केला तरी ते कोणी दिसलेच नाहीत. त्यानंतर आत्ता सुद्धा जर कोणी गेलं तिथे तर भानगडच्या बाहेर ना एक बोर्ड दिसतो. तर बोर्डावरती असं लिहिलेलं आहे, की आतमध्ये 6 नंतर म्हणजे गेलं तर तुम्ही 6च्या आधी या, जेव्हा तुम्हाला जे काही फिरायचंय वगैरे. 6 नंतर आतमध्ये जाऊ नका. आणि तसं म्हणायला गेलं तर भानगडच्या आतमध्ये रात्रीचं म्हणजे रात्री 6 नंतर जायला एंट्री बंदच आहे. कोणी जाऊ देत नाही.